नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सालेकर राघवला म्हणतात, सर आत येऊ का? तर राघव म्हणतो या ना. तर त्यानंतर इन्स्पेक्टर सालेकर राघवला म्हणतात, सर ईशानी आणि तिचे बाबा आले आहेत, मी त्यांना आतमध्ये घेऊन येऊ शकतो का? तर राघव म्हणतो बोलवा त्यांना. इन्स्पेक्टर सालेकर त्यांना आतमध्ये बोलावून घेऊन येतात. तर त्यानंतर राघव त्यांचे आभार मानत म्हणतो, तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल मी खरंच तुमचे आभार मानत आहे. तर त्यानंतर राघव म्हणतो, खोपटकर मला तुमच्या मुलीशी बोलायचं आहे, तिला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत, तुमची जर परवानगी असेल तर मी विचारू शकतो का? तर खोपटकर राघवला परवानगी देतात. तर राघव ईशानीला पहिला प्रश्न विचारतो, ईशानी तुला स्कूलमधून कोण घेऊन गेलं होतं, तुला आठवतं का? परंतु ईशानी काहीच बोलत नाही, ती खूप घाबरून गेलेली असते. राघव म्हणतो बरं, परंतु तुला किडनॅपरकडून कोणी सोडवलं हे तरी तुला आठवतं का? परंतु ईशानी काहीच बोलत नसते. पण ईशानीला सगळं काही आठवत असतं की तिला सिंधूने सोडवलेलं असतं. तर सिंधू त्यावेळी तिला आधार देत असते. ईशानी खूप घाबरून गेलेली असते आणि सिंधूला म्हणत असते की मला माझ्या आईजवळ जायचं आहे. तर सिंधू म्हणते की हो, मी तुला तुझ्या आईजवळच घेऊन जाणार आहे, परंतु तू अगोदर शांत हो आणि पाणी पी. सिंधूने घेतलेली काळजी ईशानीला आठवत असते, परंतु ईशानी काहीच बोलत नाही, ती घाबरून गेलेली असते. राघव म्हणू लागतो, ईशानी हे बघ, तू घाबरू नकोस, तुला इथे कोणीही त्रास देणार नाही. परंतु ईशानी घाबरलेली आहे आणि म्हणूनच ती बोलत नाही, हे सगळं काही राघवच्या लक्षात येतं. राघव मनाशीच म्हणू लागतो, ईशानी घाबरली आहे आणि म्हणूनच ती काही बोलत नाही. सिंधूचं पण असंच झालं असेल का? तिला मी खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु ती तर काहीच बोलत नाहीये, ती सुद्धा अशीच घाबरून गेली असेल का? आणि म्हणूनच तिने कृष्णाचं रूप धारण केलं असेल का? हे सर्व प्रश्न राघवच्या मनात येऊ लागतात. आणि सिंधू कशाप्रकारे कृष्णा बनली आहे आणि आपण कशाप्रकारे तिच्याजवळ कित्येक वेळा वधवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सिंधू काही तोंड उघडायला तयारच नाहीये, हे सगळं काही राघवला आठवत असतं. राघवला आठवतं की नक्कीच मला खात्री आहे की ती कृष्णा म्हणजेच सिंधू आहे, परंतु आता मला या सगळ्याचा शोध तर घ्यावाच लागणार आहे, गप्प बसून चालणार नाही, सत्य तर शोधून काढावंच लागणार आहे, राघव मनाशी पक्क ठरवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रुक्मिणी काकू रत्नाकर काकांना विचारतात, काय म्हणाला राघव? तर रत्नाकर काका म्हणू लागतात, काही नाही, संध्याकाळपर्यंत नक्कीच कृष्णाला घरी घेऊन येईन असं कबूल केलं आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, परंतु राजश्रीचा हट्ट तुला माहीत आहे ना रत्नाकर? तर रत्नाकर काका म्हणतात, हो, परंतु आता आपण काय करणार आहोत, दुपारची वेळ कशी तरी सांभाळून घ्यावी लागेल. तर त्यानंतर रत्नाकर काका रुक्मिणी काकूंना म्हणू लागतात, आपण एक करू शकतो की कृष्णा हॉस्पिटलला गेली आहे असं सांगूयात, कारण हे जर सांगितलं तरच आपल्याला राजश्री काही प्रश्न विचारणार नाही. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात की हो, असं केलं तर अगदी उत्तम होईल, कारण आपण असं सांगू शकतो की सिंधूला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आली आणि म्हणूनच ती गेली आहे, मग आपल्यावर राजश्री संशयही घेणार नाही आणि हट्टही करणार नाही. रत्नाकर काका म्हणतात, ठीक आहे, आपल्याला असंच काहीतरी करावं लागेल, कारण आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही. तर ऋतुजा म्हणते, आपण पुन्हा एकदा राघवला फोन करूया का? तर रत्नाकर काका म्हणतात, नको, कारण राघव महत्त्वाच्या केसमध्ये बिझी आहे आणि आता आपण त्याला फोन करणं योग्य नाही. रुक्मिणी काकू विचारतात, म्हणजे राघव मुलांच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये बिझी आहे का? तर रत्नाकर काका म्हणतात की हो, हे सगळं काही मधूने ऐकलेलं असतं आणि हे ऐकल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो. तर रेश्मा म्हणू लागते, भाऊजी बोलले होते, परंतु आता त्या किडनॅपरला भाऊजीने पकडलं आहे का? रत्नाकर काका म्हणतात की हो, आता त्या किडनॅपरला पकडलं आहे आणि आता राघव आणि त्याच्या टीमने हे सगळं काही पूर्ण केलं, परंतु त्यांच्याजवळ सत्य वधवून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतरच राघव कृष्णाला शोधण्यासाठी जाणार आहे. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, परंतु ती कृष्णा कुठे गेली असेल? रत्नाकर काका म्हणतात, तेच तर काही कळत नाहीये आणि आता राजश्रीला काय सांगावं काहीच कळत नाही. रुक्मिणी काकू म्हणू लागतात, तू टेन्शन घेऊ नकोस रत्नाकर, आता दुपारची वेळ कशी तरी मारून घेऊ, नंतर काय करायचं ते आपण पाहूच. रत्नाकर काकांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. मधू ही शकुंतलाबाईंना फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु शकुंतलाबाई काही फोन उचलत नाही. मधू मनाशीच म्हणू लागते, किती इगो आहे या बाईला, कितीही कॉल करा लगेच कॉल कट करते, हिचं जर काम असेल तरच ही फोन उचलणार, परंतु आता मला हिला मेसेज करावाच लागेल असा विचार करून मधू ही शकुंतलाबाईंना मेसेज करत म्हणते, प्लीज मला कॉल बॅक करा, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्या मुलीला किडनॅप करून आपण खरंच खूप मोठी चूक केली आहे. आता त्या किडनॅपरला राघवने तर पकडलंच आहे आणि त्या किडनॅपरने माझं नाव सांगितलं तर, किंवा त्या मुलीने माझं नाव सांगितलं तर? मधू या विचारानेच खूप घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे राघव त्या मुलीला म्हणू लागतो, बरं ईशानी, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर दे, या काकाने तुला खिडकीतून 2 लोकांना दाखवलं होतं, त्यांनीच तुला
किडनॅप केलं होतं का? बोल ना. परंतु ईशानी काहीच बोलत नसते. तर ईशानी खूप घाबरून गेलेली असते. तर राघव तिला म्हणतो, ईशानी तुला चॉकलेट्स खूप आवडतात ना, मग आता मी तुला चॉकलेट देणार आहे. तर त्यानंतर राघव इन्स्पेक्टर सालेकर यांना म्हणतो, सालेकर आजचा दिवस खूप लकी आहे. तुम्हाला माहिती आहे का, लकीली आज माझ्याजवळ चॉकलेट आहे. आणि कोणासाठी? ते फक्त ईशानीसाठी. आणि हे चॉकलेट मी कोणालाही देणार नाही, मी फक्त ईशानीला देणार. परंतु ईशानी ते चॉकलेटही घ्यायला तयार नसते. ईशानी खूप घाबरून गेलेली असते. ईशानी चॉकलेटही घेत नाही. त्यामुळे राघवला तर खूप टेन्शन आलेलं असतं. राघव विचार करू लागतो की आता काय करावं. तर ईशानीचे वडील म्हणू लागतात, सॉरी सर, परंतु ईशानी खूप घाबरली आहे आणि म्हणूनच ती तुम्हाला रिस्पॉन्स देत नाहीये, कुठल्याही प्रकारची उत्तरं देत नाहीयेत. राघव म्हणतो, हो हे सगळं काही मला माहीत आहे. तर राघव ईशानीला म्हणतो, ईशानी मला सांग तुला काय काय आवडतं. परंतु ईशानी तर काहीच बोलत नसते. राघव मनाशीच बोलू लागतो की ईशानीला बोलतं करणं खूप महत्त्वाचं आहे. तिच्याकडूनच काहीतरी लीड मिळाली तर आम्ही इतर मुलांपर्यंत पोहोचू शकतो. परंतु आता जर सिंधू इथे असती तर तिने काय केलं असतं. सिंधूचे काही प्लॅन राघवला आठवू लागतात. सिंधू अशा वेळी काय करायचे हे सगळं काही राघव आठवू लागतो. सिंधूचे प्लॅन तो लक्षात घेतो आणि विचार करू लागतो की आता आपल्यालाही सिंधूसारखंच काहीतरी करावं लागेल. म्हणून तोच राघव सालेकर यांना आवाज देत म्हणू लागतो, सालेकर आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन रूल आला आहे, तो तुम्हाला माहीत आहे का? इन्स्पेक्टर सालेकर राघवला म्हणतात, सर काय बोलताय तुम्ही? आपल्या ऑफिसमध्ये आणि नवीन रूल? परंतु आम्हाला तर काहीच माहिती नाही. राघव म्हणतो, काय म्हणजे तुम्हाला हा रूल माहीतच नाही आहे का? तर इन्स्पेक्टर सालेकर म्हणतात, नाही आम्हाला तर हा रूल माहीत नाही, प्लीज तुम्ही सांगाल का? तर राघव म्हणतो की हाच रूल, जी हुशार मुलं असतात त्यांनी जर आपल्या प्रश्नाची उत्तरं दिली तर त्यांच्यासाठी खूप मोठमोठी गिफ्ट मिळणार आहे. तर इन्स्पेक्टर सालेकर विचारतात, परंतु कोणती गिफ्ट असणार? तर राघव म्हणतो, बार्बी, प्रिन्सेस डॉल ही सर्व गिफ्ट आपल्याजवळ असणार आहेत आणि तीच आपण गिफ्ट देणार आहोत. तर त्यानंतर राघव ईशानीच्या बाबांना विचारतो की ईशानीला प्रिन्सेस डॉल आवडतात का? तर ईशानीचे बाबा म्हणतात, हो, तर आपल्या ईशानीला प्रिन्सेस डॉल खूप आवडतात. तर राघव म्हणतो, मग तर खूप छानच झालं, आपल्याजवळ तर खूप प्रिन्सेस डॉल आहेत, आपण तर ईशानीला देऊ शकतो. परंतु त्यासाठी ईशानीला माझी छोटीशी हेल्प करावी लागेल. तर ईशानी विचारते, परंतु कोणती हेल्प? तर राघव म्हणतो, तू जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर मी तुला गिफ्ट देणार आहे. तर त्यानंतर ईशानी विचारते, परंतु मी तुम्हाला जर हेल्प केली तर तुम्ही नक्की मला गिफ्ट द्याल ना? तर राघव म्हणतो, हो तुला नक्कीच गिफ्ट देऊ. तर ईशानी विचारते, परंतु काय गिफ्ट द्याल? राघव म्हणतो, कळेल, लवकरच करेल. परंतु ईशानी तर शांतच होते. ईशानी काही बोलायला तयारच नसते. ईशानीचे वडील राघवला मदत करत राघवला म्हणू लागतात, सर मी जर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्ही मला सुद्धा गिफ्ट द्याल का? तर राघव म्हणतो, नक्कीच, जर कोणी प्रश्नाची उत्तरं दिली तर आम्ही त्यांना गिफ्ट देणारच आहोत. तर ते म्हणू लागतात, चालेल, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे, पण मला गिफ्ट हवं हा. तर राघव म्हणतो, हो मी तुम्हाला गिफ्ट नक्कीच देणार आहे. तर त्यानंतर राघव म्हणतो, परंतु त्या अगोदर तुम्हाला एक टास्क कंप्लीट करावा लागेल. तो टास्क कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला मी प्रश्न विचारेन आणि त्या प्रश्नाची तुम्ही जर उत्तरं दिलीत आणि अगदी योग्य उत्तरं दिली तर मात्र मी तुम्हाला खूप मोठं गिफ्ट देणार आहे. तर ईशानीचे वडील म्हणू लागतात, ठीक आहे, मी तर हा टास्क कंप्लीट करायला तयार आहे. तर त्यानंतर राघवने काही पेपर मागून घेतलेले असतात. तर ते ईशानीच्या बाबांजवळ एक पेपर देत म्हणू लागतो, सिम्पल टास्क आहे, आपल्याला अगोदर एक छान असं एरोप्लेन तयार करावं लागेल आणि त्यानंतरच मी तुम्हाला सिम्पल प्रश्न विचारेन. परंतु त्यासाठी तुमचं एरोप्लेन पहिलं तयार व्हायला हवं. जर तुम्ही जिंकलात तरच मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारणार. ईशानीचे वडील म्हणू लागतात, ठीक आहे. असं म्हणत राघव आणि ईशानीचे वडील दोघंही एरोप्लेन बनवत असतात. परंतु ईशानी हळूच नजरेने त्या दोघांजवळ पाहत असते. राघव आणि ईशानीचे वडील हे सगळं काही नाटक करत असतात. ईशानीला एरोप्लेन येत असतं परंतु ती काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही रुक्मिणी काकूंना विचारते, काकू राघव न खाताच गेला आहे आणि आता सुद्धा तो कामामध्ये बिझीच असेल, त्यांनी काही खाल्लंही नसेल, मी त्याच्यासाठी डबा घेऊन जाऊ का? रुक्मिणी काकू खूप खुश होतात आणि म्हणू लागतात, हो जा ना. तर त्यानंतर रुक्मिणी काकू रत्नाकर काकांना म्हणू लागतात, पाहिलंच का रत्नाकर, याला म्हणतात गृहकृत्य दक्ष. अरे घरातील प्रत्येक व्यक्तीवर राणीचा अगदी बारीक लक्ष असतो आणि राजश्रीची सून व्हायला राणीच योग्य आहे असं तर मला वाटत आहे. एवढी घराची जबाबदारी मधूने कधी स्वीकारली होती का? कधी केली होती का? नाही ना. पण कृष्णाचा तर काय प्रश्नच येत नाही. हे सगळं ऐकून ऋतुजांना खूप हसू येत असतं आणि रुक्मिणी काकू मात्र राणीची बाजू घेत असतात. तर त्यानंतर ते म्हणू लागतात, राणी लवकर जा आणि लवकर घरी ये. राणी म्हणते की हो मी लवकर जाऊन लवकर येईन. तर त्यानंतर रत्नाकर काका राणीला म्हणतात, राणी तू डबा घेऊन जात आहेस हे तुझ्या लक्षात असू देत, कारण कसं आहे ना, तिथे गेल्यानंतर तू राघवला डिस्टर्ब करू नकोस. तर ती म्हणते की हो बाबा. तर त्यानंतर राणी मात्र खूप घाबरून गेलेली असते. राणी मनाशीच म्हणते
म्हणते, राघवलाच कळालं असेल का हे सगळं काही मी केलं आहे, आणि माझा जर हात आहे हे राघवला जर कळालं तर राघव मला कधीच माफ करणार नाही. देवा प्लीज माझी मदत कर, काही झालं तरी मला या सगळ्यातून स्वतःला वाचवायचं आहे. राणी मनातून खूप घाबरून गेलेली असते आणि ही रुक्मिणी काकूंना म्हणते मी आलेच, आणि राघवचा डबा घेऊन ती पोलीस स्टेशनला निघालेली असते. तर दुसरीकडे ईशानीचे बाबा नाटक करत म्हणू लागतात, मला काही हे जमत नाही. तर राघवा इन्स्पेक्टर सालेकर यांना म्हणतो, सालेकर यांना तर जमतच नाहीये, म्हणजे आता मलाच ट्राय करावं लागेल, कारण हे गिफ्ट मला हवं आहे. त्यासाठी मला काही करून एरोप्लेन तर बनवावंच लागेल, कसं का होईना, पण एरोप्लेन हे मला बनवायलाच हवं. असं म्हणत राघवा मुद्दामच एरोप्लेन बनवण्यासाठी ट्राय करत असतो, परंतु राघवला काही एरोप्लेन बनवता येत नसतं. तर ईशानी म्हणू लागते असं नाही. तर राघव खूप खुश होतो आणि ईशानीला म्हणतो मग कसं बनवायचं. तर ईशानी तिथला एक पेपर घेते आणि राघवला एरोप्लेन बनवून दाखवत असते. राघव मनाशीच म्हणतो, सिंधू या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं, मी स्वतःला तुझ्या जागी इमॅजिन केलं आणि ही आयडिया मला सुचली आहे. सिंधू तू जर माझ्या आयुष्यात नसतीस तर माझं आयुष्य अगदी भकास झालं असतं. राघवा सिंधूचे नकळतपणे आभार मानत असतो आणि सिंधूचा त्याला अभिमान वाटत असतो. तेवढ्यातच ईशानीचं एरोप्लेन बनवून झालेलं असतं आणि ती राघवला म्हणते, हे घ्या, असं बनवायचं असतं एरोप्लेन. राघव म्हणतो, वा किती छान बनवलं आहे सालेकर, बघा असं बनवायचं असतं एरोप्लेन, तुम्हाला तरी येतं का. तर त्यानंतर ईशानी म्हणते, परंतु आता मला गिफ्ट. तर राघव म्हणतो, हो तू मला एवढं सुंदर पेपर गिफ्ट दिलंच आहेस एरोप्लेन बनवून, मग आता तर तू माझी बेस्ट फ्रेंड झालीस. असं म्हणत राघवा तिच्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, हो ना तू आता माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना. तर ती म्हणते की हो आता मी तुमची बेस्ट फ्रेंड. तर राघव म्हणतो, मग बेस्ट फ्रेंडमध्ये एक रूल असतो, तो तर तुला माहीतच असेल, बेस्ट फ्रेंडपासून आपण काही लपवत नाही, आपण सगळं एकमेकांशी शेअर करतो ना. तर ईशानी म्हणते की हो. तर राघव म्हणतो, मग आता मला सांग तुला काय काय आठवतं ते सांगशील का तू मला. राघवने असा प्रश्न विचारताच ईशानी खूप घाबरून गेलेली असते आणि ती खाली मान घालून शांत उभी असते. राघवला ईशानीजवळ पाहून सावीची आठवण येत असते. सावीसोबतचे क्षण त्याला आठवू लागतात. सावीसोबत घालवलेला वेळ, हे सगळे क्षण राघवच्या डोळ्यासमोर येतात. ईशानीमध्ये तो आपल्या सावीला शोधत असतो आणि नकळतपणे त्याच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात. तर हे सगळं काही ईशानीने पाहिलेलं असतं. ईशानी म्हणते, फ्रेंड तू का रडत आहेस. तर त्यानंतर राघव म्हणतो, बेस्ट फ्रेंडला त्रास झाला ना म्हणून मला रडायला येत आहे. तर ईशानी म्हणते, परंतु मी तर रडतच नाहीये. तर राघव म्हणतो, परंतु मला तुझी काळजी वाटत आहे ना आणि म्हणूनच मी रडत आहे. तर त्यानंतर राघव म्हणतो, चालेल आता मी पण रडत नाही आणि तू पण रडत नाही, परंतु आता मला तुझी छानशी स्माईल करून दाखवशील का. तर ईशानी स्माईल करून दाखवते. तर राघव म्हणतो, आता तू माझं एक काम करशील ना. तर ईशानी म्हणते की हो मी तुम्हाला काय मदत हवी आहे ती करू शकते. तर त्यानंतर राघव म्हणतो, आता मला एक सांग की तुला नक्की कोणी किडनॅप केलं होतं, तुला आठवतं का. तर ईशानी म्हणते, पोलीस अंकल, त्या आंटीने मला किडनॅप केलं होतं ते मला आठवतं. तर हे ऐकल्यानंतर राघवला धक्काच बसतो. राघव म्हणतो, आंटी. तर ती ईशानी म्हणू लागते की हो ती आंटी तिथे मला घेऊन आली होती आणि ती कोणाला तरी मला देणार होती. आणि हे सगळं बोलणं मधूने ऐकलेलं असतं. मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. तर राघव तिला विचारतो, कोण आंटी, तुला आठवतंय का, तिचा चेहरा वगैरे तू बघितलायस का. तर ईशानी म्हणते की हो ती आंटी मला कोणाजवळ तरी देण्यासाठीच तिथे घेऊन आली होती. हे सगळं काही ऐकल्यानंतर राघवला धक्का बसतो. राघव म्हणतो, म्हणजे नक्कीच त्याच्यामागे कुठली तरी बाई असावी आणि ईशानी सांगत आहे त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. तर ईशानी म्हणते की हो अंकल मला सगळं काही आठवत आहे. तर त्यानंतर राघव इन्स्पेक्टर सालेकर यांना म्हणतो की स्केच आर्टिस्टला घेऊन या. तर हे ऐकल्यानंतर मात्र मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. तर राघव तिला म्हणत असतो की तुला सगळं आठवत आहे ना. तर ईशानी म्हणते की हो मला सगळं काही अगदी नीट आठवत आहे. राघव म्हणतो, गुड, आता तू मला सगळं काही नीट सांगायचं आहे. तर इकडे मधू मात्र घाबरून बाहेर आलेली असते आणि म्हणू लागते, आता मला काहीतरी करायलाच हवं. असं म्हणत ती शकुंतलाबाईंना फोन करायला घेते. तर शकुंतलाबाई म्हणू लागतात, बोला मैनाराणी, आता काय झालं, कुठला प्रॉब्लेम घेऊन तुम्ही आमच्यापर्यंत आला आहात. तर मधू म्हणू लागते, खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि या प्रॉब्लेममधून आता तुम्हीच मला वाचवू शकता. जे काही घडलं आहे ते मधू सांगू लागते की राघवने त्या मुलीला बोलावून घेतलं आहे आणि त्या मुलीने सांगितलं आहे की एका आंटीने मला किडनॅप केलं होतं. मधू घाबरतच सगळं काही शकुंतलाबाईंना सांगत असते. तर शकुंतलाबाई म्हणू लागतात, म्हणजे आता मी तुमची मदत करायची आहे का, म्हणजे तुम्ही चुका करायच्या, तुम्ही माती खायची आणि नंतर माझ्याजवळ यायचं, आता हीच तुम्हाला मदत करायला आमच्याजवळ वेळ आहे का, म्हणजे एवढीच कामं आहेत का आम्हाला. तर मधू म्हणू लागते की नाही, तुम्हाला आता माझी मदत करावीच लागेल, नाहीतर तुम्ही सुद्धा यामध्ये आहात आणि हे सगळं काही मी राघवला सांगू शकते. हे ऐकल्यानंतर शकुंतलाबाई मात्र खूप घाबरून गेलेले असतात. आता शकुंतलाबाईंना काही करून मधूची तर मदत करावीच लागणार असते.
दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सालेकर यांनी स्केच आर्टिस्टला बोलवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे ईशानी सांगेल त्याचप्रमाणे स्केच तयार केलं जात असतं. ईशानी त्या आंटीचं वर्णन करून सांगत असते. त्याप्रमाणे स्केच आर्टिस्ट ते सगळं काही वर्णन पूर्णपणे त्या पेपरवर उतरत असतात. ईशानी केस कसे होते, डोळे कसे होते हे सगळं काही वर्णन करून सांगत असते. तर दुसरीकडे मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते आणि ती शकुंतलाबाईंसोबत बोलत असते. तेवढ्यातच ते राघव येतो आणि विचारतो, मधू तू इथे काय करतेस? मधू मात्र राघवला पाहून घाबरून गेलेली असते. तिला वाटत असतं की राघवने आपलं फोनवरचं बोलणं तर ऐकलं नसेल ना. मधूला काय बोलावं काहीच कळत नसतं. राघव विचारतो, मधू मी तुला विचारतोय तू इथे काय करतेस? मधू म्हणते मी ते असं म्हणत असतानाच राघवला इन्स्पेक्टर सालेकर यांचा फोन येतो आणि ते म्हणू लागतात, सर तुम्हाला अर्जंट आतमध्ये यावं लागेल. राघव म्हणतो आलोच असं म्हणत राघव आतमध्ये निघून जातो. तर इकडे मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. राघव आतमध्ये आल्यानंतर ते स्केच पाहतो. तर स्केच पाहिल्यानंतर राघवला तर धक्काच बसतो. राघव पुन्हा त्या स्केचच्या जवळ जातो आणि स्केच निरखून पाहतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे स्केच दुसरं तिसरं कोणाचं नसून मधूचंच आहे. स्केच पाहून राघवच्या मनामध्ये एक राग निर्माण झालेला असतो. आता राघव मधूला काय जाब विचारेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शकुंतलाबाई पोलीस स्टेशनला येतात आणि राणीला म्हणू लागतात, मैना राणी अहो मॅच बघता ना तुम्ही? तर मधू म्हणू लागते तिचा इथे काय संबंध येतो? तर शकुंतलाबाई म्हणू लागतात, पाहिलंच की नाही कॅच कशी पकडली होती? मग एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत आपल्या हातातील शस्त्र खाली ठेवायची नाही. मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. तर राघव मधू समोर येत म्हणू लागतो, मधू तुझ्याजवळ ही अपेक्षा नव्हती. तू त्या मुलीला का किडनॅप केलं होतं? काय कारण होतं त्यामागे ते तुला मला आत्ताच्या आत्ताच सांगावं लागेल. मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. आता मधू राघवला काय उत्तर देईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.